ओबीसी नेते जे आहेत त्यांना राजकीय भूमिका ही घ्यावीच लागेल. नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, आपण कोणा ना कोणाशी तरी एवढी वर्ष जुळलेलो आहोत, याच्याबद्दल दुमत नाही, ते स्वागतार्ह आहे. परंतु आता ठरवण्याची वेळ आलेली आहे की आपण कोणाबरोबर आहोत. समाजाला मिळणाऱ्या अधिकार जे आहेत त्या अधिकाराबरोबर आहोत किंवा या अधिकाराच्या विरोधामध्ये जे पक्ष उभे राहिलेले आहेत त्या पक्षांबरोबर आहोत का, याचा निर्णय घेण्याची वेळ आली असं मी त्या ठिकाणी मानतोय. .1990 साली आरक्षणाचा असणारा अंमलबजावणी करण्याची वेळ ज्यावेळेस आली त्यावेळेस काँग्रेसही वेगळी होती, भारतीय जनता पक्षही वेगळा होता. त्यावेळेचा भारतीय जनता पक्ष हा जनता दलाबरोबर सत्तेमध्ये आला होता. परंतु अयोध्येच्या प्रश्नावरनं त्यांच्या एक लक्षात आलं होतं की हे सरकार आपण जर पाडलं तर कदाचित आपण असणारं सत्तेवरती येऊ शकतो किंवा आपण असणारं सत्तेच्या जवळ जाऊ शकतो, असा त्यांना आभास झाला. याची चाहूल आम्हालाही लागली होती की हे सरकार फार दिवस टिकणार नाही आणि म्हणून 77 साली स्थापन झालेलं मंडल आयोग 84 साली पार्लमेंटमध्ये गेला. पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर त्यावेळेच्या काँग्रेसवाल्यांना टाळायचं होतं म्हणून त्यांनी राज्यांचं काय म्हणणं आहे हे त्यांनी असणारं त्या ठिकाणी मागवलं. तिथल्या विधानसभेने जे द्यायचं ते दिलं, त्यांचं मत दिलं. पण एक गोष्ट फार चांगली झाली ती म्हणजे की त्यावेळेच्या गृहमंत्र्यांनी एक वक्तव्य येऊन केलं होतं आणि ते म्हणजे की आम्ही मंडल कमिशनच्या शिफारशी आणि तो अहवाल स्वीकारलेला आहे आणि त्याच्या संदर्भात जे जे आदेश काढायचे आहेत ते आदेश आम्ही असं वेळोवेळी त्या ठिकाणी काढत राहू. हे सभागृहामध्ये केलेलं स्टेटमेंट होतं. त्याच्यामुळे येणाऱ्या सरकारवरती सुद्धा ते बंधनकारक होतं अशी असणारी परिस्थिती होती आणि त्याचाच असणारा फायदा घ्यायचा ठरला. त्याला हा आदेश काढायचा तर आम्ही असं म्हणालो होतो की जसं एससी आणि एसटी यांचं आरक्षण संविधानिक आरक्षण झालेलं आहे तशाच रीतीने असणारं ओबीसीचं आरक्षण सुद्धा हे संविधानिक आरक्षण झालं पाहिजे आणि त्यासाठी सूची जी आहे, ओबीसीची सूची जी आहे ही शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि त्याच्यानंतर ओबीसी अशी जर जोडल्या गेली तर ती संविधानिक होते. मग तिला सहजासहजी बदलता येत नाही. तिला बदलायची असेल तर केंद्र शासनाची परवानगी लागते. जे काही बंधन आहेत ती बंधनं त्या ठिकाणी लागतात. पण काँग्रेस आणि बीजेपी या दोघांनी सांगितलं की आम्ही असा पाठिंबा देणार नाही, कारण एक दूत मी होतो त्याच्यातला. मग ज्यावेळेस लक्षात आलं की ही तिसरी सूची त्या ठिकाणी होणार नाही आणि सरकार फार दिवस काही चालेल असं दिसत नाही, मग हे करायचं कसं तर पार्लमेंटमध्ये आम्ही वेळोवेळी नियम करू, अमुक करू असं जे असणारं विधान त्यावेळेच्या गृहमंत्र्यांनी केलं होतं त्याचाच कायदेशीर फायदा घ्यायचा आणि एक आदेश काढून ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी लागू करण्यात आलं. आतापर्यंत
लागू करू नका, अमुक करू नका, तमुक करू नका, अशीच असणारी चर्चा किंवा तिला टोलवता कसं येईल, घुसखोरी कशी करता येईल, पळवता कशी करता येईल, असंच मार्ग त्या ठिकाणी अवलंबला जात होता. पण आता असणारा थोडासा मार्ग बदलला अशी असणारी परिस्थिती आहे. गव्हर्नमेंटचा GR आपल्याला माहिती आहे बदलला जाऊ शकतो, त्याला स्थगिती मिळू शकते किंवा काही करून त्याला असताना थांबवता येतं अशी असणारी परिस्थिती आहे. पण त्याच्यासाठी संख्याबळ लागतं अशी असणारी परिस्थिती आहे. मध्यंतरी शरद पवारांचं स्टेटमेंट होतं की आम्ही समाजाचे 225 आमदार निवडून आलो. आणि मग लक्षात आलं इथे एक फार मोठा डाव टाकला जातोय आणि तो म्हणजे की ओबीसीचं आरक्षण कायमपणे स्थगिती करून घ्यायचं. जसं मध्यंतरी आपण बघत असाल की कोर्टामध्ये पिटिशन टाकून ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेतला आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लागू करू नका असा असताना जो आदेश आला होता, त्याच पद्धतीने असणारं या ठिकाणी चाललंय. आणि त्याला विधानसभा आणि लोकसभा याची साथ पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. 225 म्हटलं तर सहज विधानसभा ताब्यात येते. कोणाच्या ताब्यात येते तर समाजाच्या ताब्यात येते, म्हणजे एका समाजाच्या ताब्यात येते अशी असणारी परिस्थिती आहे. आरक्षण SC आणि STचं आहे, ते येत राहतील त्या याच्यामध्ये. आणि म्हणून आपण असणाऱ्या ह्या आरक्षणाच्या संदर्भातलं जे आहे ते लोकांसमोर मांडायला आणि लोकांसमोर त्या ठिकाणी परिस्थिती काय आहे ती सांगणं ही गरजेची अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणून मी सुरुवातच करताना असं म्हटलं की आता निर्णायक वेळ आलेली आहे की तुम्ही कोणाबरोबर आहात, मिळालेल्या अधिकारांबरोबर आहात की आम्ही ज्या संघटनेमध्ये होतो, ज्या पक्षामध्ये होतो, ज्या नेत्यांबरोबर होतो त्यांच्याबरोबर आहोत. ते जर झालं तर हे कायमचं हरवलं म्हणून असं असताना समजा. आणि म्हणून आज जे काही यांनी पोस्टर्स अमुक तमुक ह्या सगळं पब्लिसिटी जे केलेलं आहे त्याच्यामध्ये असणारं एक त्या ठिकाणी टाकलंय की किमान 100 ओबीसीचे आमदार निवडून आणले पाहिजे.